इमोशनल इंटेलिजन्स हा अत्यंत महत्वाचा आहे. भावनेवरती संयम आणि भावनेचा वापर करून यश. इमोशनल इंटेलिजन्स हा सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत महत्वाची बाब आहे. इमोशनल इंटेलिजन्स एक आम्ही लहानपणी पाहिलेलं मी उदाहरण या ठिकाणी नमूद करू शकतो, कारण त्या पद्धतीचं पहिलंच उदाहरण त्यावेळेस झालं होतं क्रिकेटमध्ये. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला 5 रन हवे होते आणि पाकिस्तानचा बॅट्समन जावेद मियांदाद हा बॅटिंग करत होता आणि आपल्या भारतातर्फे चेतन शर्मा हे बॉलिंगसाठी उभे होते. चेतन शर्मा आणि जावेद मियांदाद या दोघांच्या भावनेचा आपण जर विचार केला तर तो किती टोकाचा असेल. एका बॉलला 5 रन काढायचे आहेत. चेतन शर्माला सुद्धा खूप टेन्शन आलं असणार आहे आणि जावेद मियांदादला देखील आलेलं असेल. पाहणाऱ्यांना टेन्शन आलं होतं, याचा अर्थ या दोघांना किती आलं असेल. आणि म्हणून चेतन शर्मा बॉलिंगसाठी गेला. मी लहानपणी तो पाहिलेला किस्सा मला आठवतोय. क्रीजपाशी गेला आणि थांबला आणि बॉल न टाकता परत माघारी आला. कपिल देव आणि सुनील गावस्कर हे दोघं त्याच्यापाशी आले आणि काहीतरी गायडन्स केला, पण तरी सुद्धा उपयोग झाला नाही. चेतन शर्मा बॉलिंगसाठी आला आणि चेतन शर्माने जो बॉल टाकला तो फुल टॉस होता आणि जावेद मियांदादने भावनेवरती संयम ठेवून कंट्रोल करून त्याने तो आलेला फुलटॉस चेंडू जरा वरच्या टप्प्यातला होता, तो थेटपणे बाउंड्रीच्या पलीकडे सिक्सर मारला आणि शेवटच्या बॉलला एका बॉलमध्ये 6 रन करून विजय मिळवण्याची पहिल्यांदा गोष्ट क्रिकेटच्या इतिहास झाली. भावनेवरती कंट्रोल जर असता तर चेतन शर्माला अधिक उत्तम बॉल टाकता आला असता. भावनेवरती कंट्रोल होता म्हणून जावेद मियांदाद 6 मारू शकला आणि जिंकू शकला. आपल्याला देखील इमोशनल इंटेलिजन्स हा आपल्या ताब्यात ठेवावा लागेल.